बाजारसारखी गरमागरम कुरकुरीत आणि रसाळ जलेबी फक्त पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. अशी कुरकुरीत जलेबी तर हवीच, पण प्रत्येक घासात रसाळही हवी. तुमच्यासाठीच गरमागरम कुरकुरीत आणि रसाळ जलेबी, आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने. परफेक्ट जलेबी बनवण्यासाठी काय करायचं ते मी आज सांगणार आहे. मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे शुगर सिरप बनवून घ्यायचा आहे आणि त्यासाठी साखर लागणार आहे. तर इथे मी 3/4 कप साखर घेतली आहे आणि मी एकदम सोपी प्रमाण सांगणार आहे, त्यामुळे ते अगदी सहज लक्षात राहील. सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये साखर टाकायची. नंतर पाणी टाकायचं. पाणी आपल्याला साखरेच्या अर्ध घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये केसर टाकायचं आहे. हिरवी विलायची टाकायची. मी इथे हिरव्या विलायचीचे दाणे टाकत आहे. तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही पावडरही इथे वापरू शकता. ही रेसिपी इतकी झटपट तयार होते. तुम्ही पहिल्यांदा जरी ही रेसिपी बनवली तर बिघडणार नाही. आता त्यानंतर साखर आहे ती पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायची आहे. जलेबीचं बॅटर जे बनवणार आहे ते फर्मेंट करायची पण गरज नाही. आपण इन्स्टंट इथे बॅटर बनवणार आहे. त्यानंतर साखर विरघळल्यानंतर मी यामध्ये फूड कलर टाकला ऑरेंज. त्यामुळे जलेबीला रंग पण छान येईल आणि दिसायलाही छान दिसेल. त्यासाठी मी इथे फूड कलर वापरलाय. शुगर सिरप बनवताना 1 तार किंवा 2 तारचा पाक नाही बनवायचा. फक्त शुगर सिरप हातामध्ये घेतलं तर थोडंसं असा चिकटावा यायला पाहिजे, एवढंच आपल्याला तयार करायचं आहे. गुलाबजामुनला बनवतो त्या पद्धतीने. तर इथे आपलं शुगर सिरपही तयार आहे. जिलेबीचं बॅटर बनवून घेऊया. मैदा घ्यायचा आहे. नंतर तूप टाकायचं आहे. इथे आपण इन्स्टंट जिलेबीचं बॅटर बनवणार आहे. त्यासाठी इनोचा वापर करणार आहे. त्यामुळे आपल्याला फर्मेंट करायची गरज पडणार नाही. इथे इनो टाकायचं आहे. नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. जिन्नस आहे सर्व ते सर्व एकत्र मिक्स झाले पाहिजे, एवढं आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं हे व्यवस्थित मिक्स होईल तेवढी आपली जलेबी इथे छान तयार होईल. इथे सर्व साहित्य आपले मिक्स झालेलं आहे. पाणी टाकून याचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण अर्धा कप मैदा घेतला तर अर्धा कपच पाणी घ्यायचं, हे प्रमाण लक्षात ठेवायचं. आणि जे इनो घेतलेलं आहे ते पण आपल्याला इथे अर्धा टीस्पून घ्यायचं आहे. प्रमाण एकदम परफेक्ट लक्षात राहतं. त्यानंतर हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे. आता इथे आपलं बॅटरही तयार झालेलं आहे. या पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं. याला रेस्ट द्यायची पण गरज पडत नाही. त्यामुळे रेसिपी झटपट तयार होते. म्हणजे बोटावर घेतलं तर हळूहळू थेंब पडला पाहिजे. या पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली जिलेबी पण बिघडणार नाही. आता हे बॅटर आपण एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊया. तुमच्याकडे ही बॅग नसेल तर तुम्ही साधी प्लॅस्टिकची बॅग घेतली तरी चालतं. इवन दुधाची पिशवी असली ती जरी वापरली तरी पण त्याने जिलेबी व्यवस्थितच टाकता येते. तर यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊया. मी इथे अर्ध बॅटर टाकते आणि बाकीचं बॅटर आपण नंतर टाकून घेऊ. बॅगमध्ये बॅटर थोडंच टाकायचं आणि जिलेबी बनवायची. त्यामुळे आपल्याला जिलेबी बनवायलाही सोपी जाईल आणि आपण पहिल्यांदा बनवत असेल तर जिलेबी व्यवस्थित तयार करता येईल. या बॅगला व्यवस्थित सील केल्यानंतर जे समोरचं टोक आहे ते आपल्याला कैचीने कापून घ्यायचं आहे. जाड पण नाही कापायचं आणि अति बारीकही नको, मीडियम साईजचं आपल्याला इथे कापून घ्यायचं आहे. गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल व्यवस्थित गरम करायचं. मीडियम आपल्याला इथे तेल गरम पाहिजे. त्यानंतर त्यामध्ये जिलेबी टाकायची आणि जिलेबी टाकायला अगदी सोपं आहे. फक्त गोल गोल फिरवायचं आणि ती जिलेबी सील करायची, म्हणजे ती उघडली नाही पाहिजे. मीडियम फ्लेमवर सगळी जिलेबी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या. तुम्ही हाताने टच केली तर तुम्हाला जाणवेल की ही जिलेबी इथे क्रिस्पी झालेली आहे. जे शुगर सिरप आहे त्यामध्ये टाकायचं. शुगर सिरप आपल्याला इथे थोडंसं कोमट घ्यायचं आहे, एकदम थंड नाही घ्यायचं. नंतर जिलेबी व्यवस्थित त्यामध्ये डीप करायच्या. मी आता इथे दुसरी बॅच पण जिलेबीची काढून घेते आणि ती पण आपल्याला शुगर सिरपमध्ये टाकायची आहे. आणि हो, दुसरी बॅच शुगर सिरपमध्ये टाकताना आधीची जी आपण बॅच टाकलेली आहे ती काढून घ्यायची. मी ती काढायची विसरले, त्यामुळे त्या माझ्या जिलेब्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या होत्या. तर तुम्ही असं करू नका. जी आपण पहिली बॅच तळतो ती शुगर सिरपमध्ये टाकायची आणि ती व्यवस्थित होईपर्यंत दुसरी बॅच इथे तयार करायची आहे. या पद्धतीने आता आपण जिलेबी शुगर सिरपमधनं काढून घेऊया आणि त्या चाळणीतच ठेवायच्या, म्हणजे त्या क्रिस्पीच राहतात. त्यामध्ये जो एक्स्ट्राचा पाक असतो तो पण सुद्धा निघून जातो चाळणीमधनं. इथे आपल्या जिलेब्या मस्त तयार आहे, एकदम कुरकुरीत आणि दिसायला अतिशय सुंदर. या पद्धतीने तुम्ही जिलेबी नक्की तयार करून बघा.
बाजारसारखी रसाळ आणि कुरकुरीत इथे जिलेबी दिसते ना, एकदम सुंदर तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते. आता एक जिलेबी तुम्हाला तोडून पण दाखवते. इतकी रसाळ ही जिलेबी तयार होते आणि इतकी कुरकुरीत होते. तुम्हाला दिसतच असेल की मी तोडताना किती कुरकुरीत ही जिलेबी तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.